मी घेतला की बरं एक. त्यानंतर शिरगापूर गावचे शेतकरी शिरगापूरचे शेतकरी समोर यायचे. फोटो काढू घ्या. त्यानंतर शापूर गावचे शेतकरी शापूरचे शेतकरी पुढे यायचं. त्यानंतर येवती गावचे शेतकरी बस बस घेतलं की. त्यानंतर काळगावचे शेतकरी काळगावच्या शेतकरी पुढे यायचं. आता सर्व शेतकऱ्याच्या वतीनं गायकवाड साहेबांना निवेदन येण्यात थांबला त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो की एवढे वेळ तुम्ही थांबले आणि थोडं साहेबांचं काम ऑनलाईन असल्यामुळे त्यांना वेळ झाला. तर साहेब एवढंच सांगायचं आमच्या शेतकऱ्यांना, आम्ही कार्यक्रम जो घेतला की तुमच्या माध्यमातून त्यांना एवढीच व्यथा आहे की आमची व्यथा जी बीट अंमलदार आहेत त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाही आणि त्यांना सहकार्य नीट भेटत नाही. तर तुमच्या माध्यमातून आम्ही म्हणत नाही की कुठलंही शासन काम करत नाही, काम तेही करतात, 18 तास करतात, 20 तास करतात. तर शेतकऱ्याचं काय समाधान होत नाही की चोरांना लवकर पकडून शिनी त्यांच्या समोर तुम्ही उभं करत नाही तोपर्यंत साहेब, आणि त्यांना गुडघ्यावर इथं आणून शिनी रोडला तुम्ही त्यांची वरात काढत नाही तोपर्यंत साहेब आमचे शेतकरी तुमची स्तुती करायला कुठंच कमी पडणार नाही. तुम्ही त्यांना एकदा गुडघ्यावर आणा. जर शेतकरी तुमच्या स्वागतासाठी जर नवदुर्गला ना आले तर त्याचा मी हमी राहतो की सगळ्या शेतकऱ्यांसाठी की तुम्ही चोरांना फक्त बंदोबस्त करा. काही आमची दुसरी अपेक्षा नाही. आमच्या या मतदारसंघामध्ये कुणी मला हे सांगितलं नाही की LED बसवा हे बसवा, पण पहिले म्हणले हे चोरांचा बंदोबस्त करा. आणि थोड्या काही गोष्टी अशा आहेत की साहेब आता जे आपल्या उमरगा शिवरीचे जे गाडी आणि जे हे सापडलं होतं त्याचा एक थोडा तपास केला असता तर शेतकरी आज समाधानी झाला असते. ते कुठेतरी सुराग लागला होता. आणि आता काडगाव जरी माझ्या गटात नसेल तर माझ्या बाजूला आहे. कालच तिथं रात्री एवढी चोरी झाली, सगळे शेतकरी म्हणले आज आपण आंदोलन करू, रोडचं हे करू, आपण रस्ता रोको करू, आपण हे करू. पण म्हटलं एकदा साहेबांशी भेटूया, साहेबांना व्यथा व्यक्त करा, जेव्हा नंतर मग तुम्ही रस्ता रोको करा. आज शेतकऱ्याच्या संघटनेचे कार्यकर्ते बी होते, मी त्यांना सांगितलं साहेब येणार आहेत, रस्ता रोको नको, आणि त्याची एक व्यथा तुम्ही सांगा, त्यांनी ऍक्शन घेणार आहेत. साहेब डॅशिंग आहेत, थोडा वेळ लागतो, तेही नवीन आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगतोय, त्यांनी जसं सांगितलं आपल्या गावातले पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, त्यांनी त्यांचा नंबर घ्या. कारण इथं भरपूर पोलीस जर आपण उपलब्ध होत नसतील तर त्यांनाही आपण सहकार्य करणं त्यांना अपेक्षित आहे. सरपंचांनी, पोलीस पाटलांनी, आपल्या गावातल्या ग्रामपंचायत सदस्यांनी, की तुम्ही जर त्यांना सहकार्य केले, कारण तुम्ही पुढे येत नाही की तुम्ही अॅट्रॉसिटीला घाबरताय, मलाही माहिती, मी साहेबांना सांगितलंय. पण तुम्ही जोपर्यंत त्यांना सहकार्य करत नाही पूर्ण, तोपर्यंत त्यांनाही काय ऍक्शन घेता येत नाही. ते आज इथं नवदुर्गला असतील, इथं काय घटना घडली तर त्यांना सांगण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण तिसरा डोळा म्हणून सांगू शकतो. एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि आपलं कार्यक्रमाचं वाटप करूया आपण.